नमस्कार मित्रांनो, आपल्याला कधी वाटलं आहे का की संधिवाताचं दुखणं आणि वेदना यापासून मुक्त होण्यासाठी साधे आणि नैसर्गिक उपाय कसे कार्य करू शकतात? संधिवात हा प्रत्येक वयात असलेल्या व्यक्तीला त्रास देऊ शकतो. म्हणजे तुम्ही किशोरवयीन सुद्धा असाल किंवा 50 वर्षानंतरचे सुद्धा असाल किंवा अगदी वयोवृद्ध सुद्धा असाल. संधिवात हा कोणालाही होऊ शकतो. पण एक चांगली बातमी आहे की काही नैसर्गिक असे उपाय आहेत की ज्यामुळे आपण या वेदनांचा नक्कीच सामना करू शकतो. त्यात काही सोपे योगिक सराव सुद्धा सांगितलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या उपायांच्या बद्दल. संधिवात कमी करण्यासाठी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे स्ट्रेचिंग. हो, स्ट्रेचिंग. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक साधं सिंपल स्ट्रेचिंग सुद्धा तुमच्या सांध्यावरून वेदना कमी करू शकतं. तुम्ही दिवसभर नुसतं जरी सक्रिय राहिलात, योग्य हालचाल केली, तरी सुद्धा ते तुमची वेदना कमी करू शकतं. जास्त वेळ खुर्चीवर बसून राहू नका. वेदना कमी झाल्यावरती बेसिक योगासनापासून सुरुवात करा. जसे की मान फिरवणे, खांदा फिरवणे, मनगटे फिरवणे, पायांचे स्ट्रेचिंग आणि हे सर्व अतिशय सौम्य पद्धतीने तुम्ही करा. जेव्हा तुम्ही लवचिकतेमध्ये सुधारणा करता, तेव्हा थोड्याशा अजून चॅलेंजिंग योगासनांचा विचार करा. म्हणजे पवन मुक्तासन, भुजंगासन, मयूरासन, धनुरासन यासारखी आसनं तुमच्या सांध्यांच्या वेदना कमी करत असतात आणि त्याचबरोबर ती ताकदही वाढवतात. आणि हो, प्राणायाम सराव देखील खूप फायदेशीर ठरतो. जेव्हा आपण वेदना कमी करण्यासाठी श्वासोच्छ्वासाला आयाम देतो, म्हणजे व्यायाम देतो, तेव्हा मानसिक शांतीही मिळते, जे संधिवाताच्या वेदनांवरती थोडं तरी आराम देऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे तुमचा तणाव म्हणजे स्ट्रेस पूर्णपणे टाळणं खूप आवश्यक आहे. कारण तणाव हा संधिवाताच्या वेदनांना वाढवतो. आपला तणाव व्यवस्थितपणे करण्यासाठी दररोज प्राणायाम, मेडिटेशन आणि योगनिद्रा यासारख्या विश्रांती तंत्रांचा तुम्ही वापर करा. हे तुम्हाला शांतता देईल आणि तुमचा तणाव आपोआपच कमी करेल. आता थोडंसं आहाराबद्दल सुद्धा बोलूया. आता तुमच्या आहाराबद्दल जर बोलायचं म्हणलं तर शाकाहार हा एकदम हलका आहार मानला जातो. त्यामुळे संधिवातासाठी खूप फायदेशीर आहे. तुमचं शरीर डिटॉक्सिफिकेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. लसूण, आले आणि मिरीसारखी सामुग्री तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. लवंग सुद्धा खूप उपयोगी ठरू शकते, विशेषतः संधिवाताच्या वेदनांसाठी. तुमच्या सांध्याला उबदार ठेवणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही गरम पाण्याची बॅग वापरा. त्यामुळे शरीराचे सांधे उबदार राहतात. वेदना आणि कडकपणामध्ये सुद्धा आराम मिळू शकतो आणि तुमच्या शरीराला सकाळचा कोवळ्या उन्हाचा सूर्यप्रकाश द्या. 10 ते 15 मिनिटं दररोज सूर्यप्रकाश घ्या, ज्यामुळे तुमच्या व्हिटॅमिन डीची पातळीसुद्धा वाढेल, जे तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे या सर्व उपायांना तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये समावेश करू शकता आणि काही महिन्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यामध्ये निश्चित बदल झालेला आहे. हळूहळू सुरुवातीला वेदना कमी होण्यास सुरुवात होईल. संधिवात ही अशी स्थिती आहे की ती ताबडतोब बंद होत नाही. ती छोट्या छोट्या वेदनांनी सुरू होते, पण जर ध्यान नाही दिलं तर ती वाढून कायमची वेदना बनू शकते. म्हणून शरीरामध्ये थोडा जरी पेन सुरू झाला तर त्याच्याकडे लक्ष द्या आणि लवकर त्याच्यावरती उपाय शोधा. आपल्या शरीराची जागरूकता आणि काळजी जर तुम्ही घेतली तर संधिवाताच्या वेदनांचा सामना तुम्ही नक्कीच करू शकाल. म्हणूनच स्वतःची काळजी घ्या, वेदनांकडे लक्ष द्या आणि त्या वेदना सुरू होण्यापूर्वीच योग्य उपाय करा. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि चांगल्या जीवनासाठी निरंतर प्रयत्न करा. तर मित्रांनो, तुमच्यासाठी कोणते नैसर्गिक उपाय सर्वात फायदेशीर ठरले हे आपल्या अनुभवामध्ये आपल्या कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि याच प्रकारच्या आरोग्यविषयक टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला दिवस शुभ जावो. धन्यवाद.